महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। AIMIM या पक्षाकडून वसमत शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील अधिकृत उमेदवार शेख मुदस्सर शेख खैसर मिया। AIMIM या पक्षाच्या वतीने वसमत शहरामध्ये 6 नगरसेवक पदाचे उमेदवार दिलेत। प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार शेख मुदस्सर शेख खैसर मिया यांना प्रभाग क्रमांक 1 मधील जनतेने निवडून दिलं तर कचऱ्याच्या समस्या, नाल्या, लाईट आणि सर्वात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न अशा विविध समस्यांवर काम करेल अशी ठाम आश्वासन MIM या पक्षाकडून उभे राहिलेले शेख मुदस्सर शेख खैसर मिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। बघूया आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या उमेदवारांच्या प्रतिक्रिया। सध्या आम्ही उपस्थित आहेत वसमत शहरातील प्रभाग क्रमांक 1 या वार्डामध्ये आणि याच वार्डामध्ये MIM पक्षाचे तालुका अध्यक्ष तसेच या प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार शेख मुदस्सर आपल्या सोबत आहेत। या ठिकाणी MIM या पक्षाकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि या वार्डामध्ये ते उमेदवारी हे करत आहेत। सर, आता या ठिकाणी तुम्ही या 1 क्रमांकाचे उमेदवार आहेत, नक्की तुम्ही जर निवडून आले तर तुमचं कसं नियोजन असेल, काय सांगणार? सर्वात प्रथम आपल्याला पक्षाने संधी दिलेली आहे। ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद मुस्लिम हा आपला पक्ष आहे, त्या पक्षाने आपल्याला उमेदवारी दिलेली आहे। सर्वप्रथम निवडून आल्यावर प्रभाग क्रमांक 1 मधील जी समस्या आहे ती समस्या अशी आहे की पाणी पुरवठा बरोबर नाहीये। पाणी पुरवठा जे महिन्याला 1-2 वेळेस पाणी येते आणि उन्हाळ्यात तर लईच परेशानी आणि घाण कचरा, घंटागाडीची सोय नाही, सफाई कर्मचारी इथे नाहीत, लाईट नाही तिथं। मागच्या भागात जसं तुम्ही पाहिले तर तिथं रस्ते सुद्धा नाहीत, नवीन कॉलोन्या झालेल्या आहेत, तिथं नाल्या सुद्धा नाही, रोड नाहीत आणि पाण्याची लई मोठी समस्या आहे। MIM या पक्षाने आपल्या वसमत शहरामध्ये किती उमेदवारी केलेली, किती जणांनी? पक्षाने इथं 6 उमेदवार दिलेले आहेत आणि 1 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे। टोटल 7 उमेदवार आहेत। बरं, आता आपला प्रचार करण्यासाठी MIM चे ज्येष्ठ नेते इम्तियाज जलील सुद्धा येणार आहेत, किती वाजता येणार आहेत, काय सांगणार? माननीय इम्तियाज जलील साहेब इथं 8:30 वाजेपर्यंत गडी मौल्यामध्ये सभाचं आयोजन केलेलं आहे, तिथे ते 8:30 वाजेपर्यंत पोहोचतील सभेसाठी। बरं, आता जर तुम्ही समजा निवडून आला तर या प्रभागामध्ये जे नगरसेवक अगोदरचे होते त्यांनी काही विकास केला का? आता तुम्ही उमेदवारी समजा निवडून आला तर तुम्ही काय करणार? आमचं असं हे आहे की आम्ही निवडून आल्यावर आम्ही जे आहे तर सर्वप्रथम इथं पाण्याची समस्या, घाण कचऱ्याची आणि रोड, रस्ते, नाल्या सगळ्यावर आम्ही काम करू प्रामाणिकपणे। आणि जे पहिले जे नगरसेवक होते त्यांनी काही तर थोडं काम केलेलं नाही आहे आणि आपल्याला आमची असं हे आहे की सगळे कामे करून अंगणवाड्या आपल्याला इथं आणायची आहेत आणि एक स्वतः प्रभागासाठी आमच्या आणि स्वतः एक ॲम्ब्युलन्सची व्यवस्था इथं करणार आहे, याचे आमचे मुद्दे आहेत। धन्यवाद। हे होते MIM या पक्षाकडून उमेदवारी लढणारे प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार। नक्कीच आता 1 प्रभाग क्रमांकाचा जो विकास आहे तो यांना जर संधी दिली तर त्या प्रभागाचा विकास करण्यासाठी हे समर्थ आहेत आणि खास करून MIM या वसमत शहरामध्ये 7 असे उमेदवार दिलेले। त्यांच्या प्रचारासाठी स्वतः MIM पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर इम्तियाज जलील जी इथं या ठिकाणी येणार आहेत आणि नक्कीच या वसमतच्या सुज्ञ मतदारांना MIM च्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी ते स्वतः आवाहन करणार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये म्हणजे किमान 8 वाजता ही सभा वसमत शहरामध्ये संपन्न होणार आहे। पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, मी नागराज, वसमत, हिंगोली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.